माझ्यासोबत प्रँक करणार आहे हे दोघं जण. याच्यात काहीतरी फाल्ट आहे म्हणा ना. या पेनमध्ये मला बसल्या बसल्यास माझ्या शेजारी मला काय माहिती माहिती का, हे दाबून बघ काय करायचं येतं ते. म्हणजे मला माहिती याच्यात काहीतरी होणार आहे. माझ्यासोबत शाळा करायला. तो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तो आज सुबह सुबह हम लोग नहा धो रेडी और मेरे को आज बहुत ज़्यादा सर्दी हो चुकी है. पूरे दोनों नाक बंद पड़ चुके और आज सुबह के बजे 9:30. ये देखो तो गाइस अभी निकल चुके हैं हम लोग और पापा में और पांडा वहाँ जाने वाले. तो चलो दिखाओ आपको. चलते अभी वाकी. चला देखो गाइस अभी यहाँ पे पहुँच चुके और कैसा रहा लुक. अरे आँखों से पानी भाई साहब. अब करेंगे नाश्ता थोड़ा बहुत और उसके बाद में लग जाएंगे काम पे. तो चलो सबसे पहले अपन करते नाश्ता और उसके बाद में करते काम स्टार्ट. तो देखो गाइस अभी खाना पीना सब कुछ हो चुका है और मैं आपको कल का काम और आज का काम दिखाने वाला हूँ. तो आज का काम मैं जो करने वाला हूँ ना वो अभी स्टार्ट करने वाले हम. तो कल का काम दिखाता हूँ आपको कितना हुआ था और क्या हुआ था. ये देखो यहाँ से जो दिख रहा है ये माल डाले वाला. यहाँ से पूरा ऐसा यल टाइप यहाँ से यहाँ तक लिया था कल मैंने. और आज लेंगे ये और ये पूरा लेंगे वहाँ तक. यहाँ से पूरा वहाँ तक लेंगे. तो ये आपको एक चीज़ दिखाओ. यहाँ पर है ना थोड़ा एक जो थर रहता है ना ऐसा. ये देखो ये जो एक ऐसा थर. तो यहाँ पर एक थर का एक फॉल्ट है. तो जो देखेगा ना अच्छी तरीके से ध्यान से त्याला समजेल. नाहीतर असं समजत नाही कोणाला. तेव्हा दाखवतो तुम्हाला. हे ते का 3 आणि 3 6 आणि 1 7 थर आहे तिथं. आणि इकडे साईडला बघा एक आतमध्ये खडंग काय दिलेलं आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि इकडे थोडासा उतार होता म्हणून तसं नाही दिला. तसं उताराचा काही विषय नव्हता. पण सीन असा होता की इकडचे ह्या मोठ्या इटा होत्या आणि इकडे छोट्याल्या इटा होत्या. आणि आता इकडे 6 थरामध्ये इकडे पुन्हा 7 थरं मला बसवायचे होते. आणि माझा जरा दिमागच चालत नव्हता. तर मी काय केलं माहिती आहे का, तर तिथे एक खिडकी होती. खिडकी असल्यामुळे मला माहितीच होतं 3.5 थराव आहे ना खालून 3.5 थराव एक हे म्हणजे खिडकी बसवायची मला. आणि मग तिथून पुढं आपल्याला वरी 4 थर कसे बसवायचे ते माहिती मागा होतं. आणि मग ती खिडकी आल्यामुळे तर मग मला उलट सगळ्यात जास्त सोपं झालं. आणि सोपं झालं तर मग काय मी तर काय बघा तुम्हाला दाखवते. दिसले काय ते 3 आणि 3 6 आणि एक प्लाऊड पैसे म्हणा इकडे साईडला दिसेल तुम्हाला. ते 3 आणि 3 6 आणि एक 7 थर. आता इथे एकदा परांची करू आपण कशी करायची मी तुम्हाला एकदा बेस्ट जुगाड सांगतो. ते बघा तिथं साईडला होले पाडवा. तर आता काम बी चालू झालं आहे आणि परांची बी दिसत असेल तुम्हाला ही पाठीमागे बेस्ट बी. आणि पांडवानं आता बेस्ट माल बी काढला आहे. आता सगळं बेस्ट. आता नुसतं टप्पा करायचा आणि वर माल द्यायचा. टेन्शन नाही आता. आणि ह्या बघा घरमालक बेस्ट पाया घेऊन बसले. घरमालक आहेत ते आमची. सोपं आहे काय बघा मित्रांनो. आता एवढी बेस्ट 3 बाल्या टाकून परांची केली आपण आणि त्याच्या प्लाव टाकले. आणि आता 2-3 थरं झालीत मला. बघा 3 थरं झालेत. आता त्याच्यावर आणखी 4 बाकी आहेत. 4 आणि 3 7 थरं बाकी आहेत बेस्ट. आता पुन्हा इकडे घ्यायचं. आणि आता बघा मी असं सिमेंटानं भरलो आहे बघा. हे हात आणि हे सगळं. आता नेमकंच मी उचलून त्याला गेलो तर गोणी मी अशी 2च वाटात गोणी धरली बरं. अशी धरली मोरी उचलू लागलो 2 हातानं 2. आणि ती एका हाताची निष्ठली भडकन पडली माझ्याच हातावर. असं भरलं मी. हा बघा नेमकाच हात धुतला हे काय नाही तर. आणि बघा अर्धी आणली त्यानं. आता एक आणून टाकली त्या पलकड्या रूममध्ये मधल्या आणि एक आणली. आता बघू एवढं घेऊ फटाफट. पुन्हा एवढी फीज झाल्यात नंतर मटेरियल बी पुरत नाही मला असं वाटतंय. मग नंतर पांडू मला मटेरियल टाकायला काहीतरी जुगाड करायला. तर मित्रांनो आता भितर झालेली आपली तुम्हाला दाखवू का. भितर लोह्याची मोठी होती. असं कंपर दुखाली आता काय सांगू तुम्हाला. हे बघा इथून तर तिथपर्यंत. आणि पुन्हा तिथे इतकं कांड घेतले. आता इतकं घ्यायचं आता इथपर्यंत. तर चला आता तोपर्यंत आपण जेवण करू. अशी कंबर दुखाली कायच करा मला मिळतच ना. पण मग जेवण करायला बुंदीन परसादन. आता खातो बुंदी मी.
माझ्या डब्यात काय काय कोणाचं पुरतं बाकी. आणि तुम्हाला आज झालेलं काम दाखवतो. इतकं अशी कंबर दुखायची हो. आज वाटायला आता घरी जाऊन कायच करावं काय नाही. भलताच खंड आहे मला बी लई. आता इथून जाऊन दुसरं काहीतरी काम करावं लागेल असं मला वाटायला. पण आता घरी गेला काय होतं कोणाष्ट. कारण की आज गाडी आलेली नाही काय नाही. आपल्याला बसणं जायचं बिनधास्त. हे बघा हे असं एक मधला पट्टा हां आणि हे सगळं काम. बापरे तुम्हाला वाटत असं दर्शक झाले. चला तुम्हाला दाखवतो किती झाले काम. म्हणजे तसं नाही आता इथून इतकं झाले आणि पुन्हा इतकं झालं आहे. आता ह्याचं मला काय सांगायचं होतं का मला सांगायचं होतं उद्या दिवस आहे ना आलं एवढं काम फायनल होऊन जातं. म्हणजे टेन्शन राहत नाही. डायरेक्ट म्हणजे आता छत भरण्यासाठी रेडीच. मग एक दिवस अर्धा दिवस काय जे होईन ते होईन बघू. बेगा केस बी किती बेस्ट झाले खूप झालेत मोठ्याने. तर चला आता जाऊ डायरेक्ट घरी. नंतर बघू काय करायचं. मित्रांनो आता जाऊ आपण मोटरसायकल का चाललो. 1 घंट्याच्या वर झालं बसून आम्हाला इथं. असं दामानी जरा दामाने ते नाही का हे दिली पाहुणे. तर चला मित्रांनो आता जाऊ डायरेक्ट आपण बस स्टँडला. आता इथून पुढे बघू बस कधी लागते काय. 1 घंट्याच्या वर आम्ही वाकीला बसलो होतो ना. 1 घंट्याच्या वर मामा आलेत नाही खेळून. आणि आज आमच्यापाशी गाडी नव्हती म्हणून आम्हाला जरसं घेत आलं. आणि मग आज इतकी कंबर दुखायली अरे बाप. आणि मला असं थोडंसं जरी चालायचं म्हणलं का अशी कंबर दुखायची. त्याच्यामुळे मला काय जास्त चालता आलं नाही तर आम्ही पाय आलो असतो फाट्यापर्यंत. तिथून मग पुन्हा कोणातरी गाडी लिफ्ट मारून आलो असतो. कंबर दुखला म्हणून जास्त तरच वाटतं नाही. मला जाऊ द्या जास्त उशीर होईल दुसरं काय होईल. तर आता बघू एखादी बस लागली तर. नाही तर आहेच आपला शेवटचा पर्याय हातमार्के. तसं तर बस आता येणार आहे लगेच 10 मिनिटात. माझ्यासोबत प्रँक करणार आहे हे दोघं जण. याच्यात काहीतरी फाल्ट आहे म्हणा या पेनमध्ये. मला बसल्या बसल्यात माझ्या शेजारी. मला काय माहिती माहिती का हे दाबून बघ काय करायचं येतं. म्हणजे मला माहिती याच्यात काहीतरी म्हणणार आहे. माझ्यासोबत शाळा करायला. झालं आता काम झालं. एकदाच होतं ते झालं का काढला बघा मित्रांनो. आता किती वेळ झालं बसलो आम्ही इथं. पण काय नाही इथं लाईट नाही बस स्टँडला काय नाही कुठं. सगळं अंधारात झाला आहे. आणि बस कधी येते काय माहिती. 6-7 वाजता सांगितली ते मला किती वाजता कोणी बघितलं. सगळे बस स्टँडवर सगळे लोक आहेत पण मला तिकडे कोणी दिसेल. बस आलेली आहे बघा. आणि आम्ही रुमाल बी टाकला म्हणा बसमध्ये. डायरेक्ट ही नवीन सिस्टीम परभणी साईडची तिथं टाकला मावशी. इकडं समोर टाकायचं समोर टाका. का उघड रे पलकडा बघा मफलर पण टाकलेली. आणि आता डायरेक्ट गाडी बसतो आपण. गाडी बघा सगळेजण. आणि हसायलेत मला काय यायला काय येणं लागलं. सबस्क्राईब करा. सगळी पब्लिक समोरच लक्ष दिली. माझ्याकडे कोणीच बघणार नेमकं घरी आलोत ना. आता काहीच नाही. आज चहा बी काहीच नाही. काय सवाल नाही आज. काहीच नाही. नुसतं जेवण घेऊन करायचं. रिटा हाणायचं बेस्ट झोपायचं. आज इमानदारी लईच गार लागले. आणि असं कंबर दुखायली. मला असं वाटलं उद्या सुट्टीच करावं पण नाही जमणार. कारण की ना उद्याच्या 1 दिवसच राहिले. आणि एवढं झालं का आजचा ब्लॉग आपण इथं चेंज करू. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय धन्यवाद. पूर्ण व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा.